दिवाळी म्हटलं की सर्वांच्या आवडीचा फराळ म्हणजे अनारसा. पहा काय मस्त टम्म फुललेला जाळीदार अनारसा. बऱ्याचदा अनारसे बनवले की ते खूप तेलकट होतात. थंडे झाले की ते कडक किंवा वातड होतात. मग अशाने अनारसे बनवण्याचं खूप जास्त टेन्शन येतं. मग त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी 1 किलोच्या प्रमाणात परफेक्ट जाळीदार, खुसखुशीत त्याचबरोबर कमी तेलकट अनारसे कसे बनवायचे ते सांगणार. आणि ही अनारसे थंड झाल्यानंतर सुद्धा अगदी खुसखुशीत असेच राहतात. तर त्यासाठी अनारसेसाठी लागणाऱ्या पिठापासून अनारसे तळेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ मी भरपूर टिप्ससहित शेअर करणार. तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तुमचे अनारसेसुद्धा 100% जमतील. तर चला मग सुरुवातीला आपण इथे अनारसेसाठी लागणारे तांदूळ म्हणजे आपल्याला किती घ्यायचे आहे तर ते बघत आहोत. तर इथे मी बरोबर ॲक्युरेट 1 किलो तांदूळ घेतलेले आहे. आणि हे तांदूळ रेशनचे तांदूळ असल्यामुळे आपण हे छान स्वच्छ असे धुवून घेणार. तर सुरुवातीला ते छान निसून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये काही खडे असतील तर ते निघून जातील. त्यानंतर छान 10 ते 15 मिनिट आपल्याला हे तांदूळ छान स्वच्छ धुवायचे, म्हणजे यामध्ये असलेला जो वास असतो ना तो नाहीसा होतो. बऱ्याचदा आपण तांदूळ धुवायला अजिबात खूप जास्त कंटाळा करतो किंवा ते जास्त धुत नाही. तर त्याने काय होतं ना, अनारसे केल्यानंतर त्याला एक प्रकारचा वास येतो. तर असं न करता जोपर्यंत तांदळाचं वरती असलेले पाणी अगदी क्लिअर असं दिसत नाही तोपर्यंत ते तांदूळ छान स्वच्छ असे धुवायचे, म्हणजे आपले हे अनारसे अगदी पांढरे शुभ्र तर येणारच, त्याचबरोबर त्याला अजिबात उग्र असा वास येणार नाही. तर अशा प्रकारे मी तांदूळ छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आणि हे तांदूळ धुवायला मला जवळपास 10 ते 15 मिनिट एवढे लागले. त्यानंतर आता आपल्याला हे धुतलेले तांदूळ एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. तर आज मी तुम्हाला हे तांदूळ किती दिवस भिजवायचे तर ते सुद्धा क्लिअरली सांगत आहे. तर त्यासाठी डब्यामध्ये तांदूळ ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं. त्यानंतर झाकण बंद करून आपल्याला आता हे तांदूळ असेच भिजत ठेवायचे. तर मी आज जर हे तांदूळ टाकल्यानंतर आज आपल्याला हे अजिबात हलवायचं नाही. उद्या आणि परवा 2 दिवस सलग त्यामध्ये असलेलं जे पाणी असतं ना ते पाणी काढून टाकायचं. आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला हे पाणी तसंच यामध्ये ठेवायचं. म्हणजे 3 दिवस आपण हे तांदूळ असंच भिजत ठेवणार आणि चौथ्या दिवशी आपण यामध्ये असलेलं जे पाणी आहे ना तर ते काढून टाकणार. तर सुरुवातीला आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता हे तांदूळ असेच भिजत ठेवलेले आहेत. वातावरणानुसार हे तांदूळ मस्त असे भिजतात. जर तुमच्याकडे वातावरण दमट नसेल तर तांदूळ अजून 1 दिवस शिल्लक भिजू द्यायचे, म्हणजे छान जाळीदार असे अनारसे होतात. तर आता चौथा दिवस असा निघालेला आहे आणि यामध्ये असलेलं जे पाणी आहे ना ते आता आपल्याला यामधलं काढून टाकायचं आहे. तर बघा, ह्या तांदळामधलं पाणी काढून टाकल्यानंतर हे तांदूळ बघा अगदी पांढरे शुभ्र असे दिसत आहे. तर आता आपल्याला काय करायचं, तर 1 ते 2 वेळेस यामध्ये पाणी घालून आपल्याला हे तांदूळ छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे. तर 1 ते 2 पाण्याने आपण ही छान असे धुवून घेतलेले आहे. आणि आता आपण हे तांदूळ चाळणीमध्ये गाळून घेतलेले आहे, जेणेकरून यामध्ये असलेलं जे शिल्लक पाणी आहे ना तर ते निघून जाईल. तर आता चाळणीमध्ये तांदूळ किती वेळ ठेवायचे, तर अगदी 5 ते 10 मिनिट आपल्याला इथं ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये एक्स्ट्रा असलेलं जे पाणी आहे ना ते निघून जाईल. त्यानंतर आपल्याला तर हे तांदूळ एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा अशा प्रकारे एखादं जाड टी शर्ट घ्यायचं आणि त्या टी शर्टमध्ये हे तांदूळ यामध्ये टाकायचे, म्हणजे यामध्ये असलेलं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे ह्या कपड्याला ॲब्सॉर्ब होईल. आणि तांदूळ खूप जास्त कोरडे न पडता अगदी थोडेसे छान असे कोरडे होतील. तरी ते 1 तास मी हे तांदूळ असेच ह्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेले होते. त्यानंतर तांदूळ खूप जास्त वाळवायची नाही किंवा सुकवायची नाही, नाहीतर ते बारीक करताना खूप जास्त त्रासदायक असे होतात. म्हणजे हे तांदूळ थोडेसे ओलसर असे असले की तेव्हाच काढले की मग छान असे याचं पीठसुद्धा पडतं. त्यामुळे तांदूळ खूप जास्त वाळवू नका किंवा सुकवू नका. तांदळामध्ये असलेले जे एक्स्ट्रा पाणी आहे तेवढं निघून गेलं की मग आपण हे तांदूळ छान असे बारीक करून घेणार आहोत. तर आता त्यासाठी एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे तांदूळ छान असे बारीक करून घेणार आहोत. तर एकदा मावतील तेवढे तांदूळ आपल्याला त्या मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आणि छान असे बारीक करून घ्यायचे आहेत. तांदूळ हे मिक्सरच्या जारमधून बारीक करून घेतल्यानंतर जे आपल्याला पीठ मिळतं तर ते पीठ सुजीच्या चाळणीने छान असं गाळून घ्यायचं, म्हणजे अगदी आपल्याला बारीक असं पीठ आपल्याला ह्या अनारसासाठी लागणार आहे. तर अशा प्रकारे सुजीच्या चाळणीने मस्त असं चाळून घेतल्यानंतर आपल्याला छान बारीक असं पीठ इथे मिळते. आणि वरच्यावर जेवढं तांदळाचं पीठ चाळणीमध्ये राहील ते पुन्हा एकदा दुसऱ्या बॅचेस आपण तांदळाचं घालत असतो त्या बॅचेसमध्ये घालायचं आणि आपण हे बारीक करून घ्यायचं, म्हणजे तांदळाचं पीठ पटकन असं बारीक होतं आणि अजिबात त्रासदायक होत नाही. बऱ्याचदा आपण हे जाडसर असलेलं पीठ सगळ्यात शेवटी असं बारीक करायला घेतो, तोवर हे जास्त सुकलं जातं आणि मग मिक्सरमधून काढत असताना ते त्रासदायक होतं. म्हणून आपण ज्या वेळेला हे दुसरी बॅच म्हणजे आपण पुन्हा तांदूळ घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालताना त्याच वेळेला हे जाडसर असं पीठसुद्धा त्यामध्ये घालायचं आणि बारीक करून घ्यायचं, म्हणजे पटकन बारीकही होईल आणि आपल्याला त्रासदायक असं होणार सुद्धा नाही. तर अशा प्रकारे मी संपूर्ण 1 किलो हे तांदळाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे.
तर बघा अगदी छान बारीक अशी पिठी आपल्याला इथं तांदळाची मिळालेली आहे. तर आता आपल्याला 1 किलो तांदळासाठी इथे 1 किलो साखर घालायची आहे. तर मी इथं वजनी 1 किलो साखर मोजून घेतलेली आहे. आता ही साखरसुद्धा आपल्याला मिक्सरच्या जारमधून छान बारीक करून घ्यायची आहे. बारीक केल्यानंतर आपल्याला साखर ज्या प्रकारे आपण तांदूळ गाळून घेतले, तांदळाचं पीठ गाळून घेतलं, त्याच प्रकारे आपल्याला साखरेचं पीठसुद्धा हे गाळून घ्यायचं. म्हणजे अगदी बारीक अशी पिठी साखरसुद्धा आपल्याला इथे मिळून जाते. तर अनारसे करत असताना आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे साखर घेताना. जेवढं तुम्ही तांदूळ घेसाल ना, तेवढी साखर इथे घ्यायची आहे. जर तुमचे तांदूळ 1 किलो असतील तर साखरसुद्धा 1 किलोच घ्यायची. जर तुम्हाला थोडंफार गोडवा कमी हवा असेल तर 900 ग्रॅम घ्या, फक्त 100 ग्रॅम एवढी कमी घाला. पण अगदी ॲक्युरेट जेवढी तांदूळ तेवढी साखर घेतली ना, तर अनारसे अगदी जाळीदार असे येतात. त्याचबरोबर ते वातडसुद्धा होत नाही. त्यामुळे साखरेचं प्रमाण हे अगदी बरोबर असं घ्यायचं. तर मी इथे तांदळाच्या पिठीबरोबर साखरेची पिठीसुद्धा छान अशी तयार करून घेतलेली आहे. तर आता ह्या दोन्ही पिठीसुद्धा आपल्याला छान असे एकत्रित करून घ्यायचे. तांदळाच्या पिठीमध्ये पिठी साखर घातल्यानंतर व्यवस्थित असं हाताने एकत्रित करून घ्यायचं. म्हणजे पिठी साखर ही व्यवस्थित अशी एकत्रित होते. आणि पिठी साखर छान अशी एकत्रित झाल्यानंतर तांदळाचं पीठ हे थोडंसं ओलसर असं असतं. आणि ओलसर असल्यामुळे पिठी साखर एकत्रित झाली की त्याचे लाडू पटकन असे बनतात. त्याला वरतून अजिबात त्यामध्ये दूध घालण्याची अजिबात गरज नाही किंवा पाणी घालण्याची गरज नाही. आपोआप ते एकत्रित झालेलं की त्याला छान असं पाणी सुटल्यासारखं होतं आणि मस्त त्याचे पॅकबंद असे लाडू इथे तयार होतात. तर बघा अगदी लोण्याप्रमाणे पांढरे शुभ्र असे हे लाडू आपण इथे तयार करून घेतलेले आहेत. तर पटापट हे लाडू इथे मस्त असे मी तयार करून घेतलेत आणि तयार करून घेतल्यानंतर अशा प्रकारे एक डबा घेतलेला आहे आणि ह्या डब्यामध्ये मी हे लाडू असेच ठेवणार आहेत. जेणेकरून आपल्याला हे पीठ 2 ते 3 दिवस असंच ठेवायचं व त्यानंतर आपण याचे अनारसे इथे करून घेणार आहोत. तर ह्या पिठाचे आपण लाडू तयार करून घेतल्यानंतर अशा प्रकारे एक स्वच्छ डब्यामध्ये जर आपण हे ठेवले ना, तर हे पीठ महिनाभर हे पीठ असंच राहतं. अजिबात खराब होत नाही आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज पडत नाही. इतकं सुंदर आणि तसंच हे पीठ राहतं. तर इथे मी 2 ते 3 दिवस हे पीठ असंच ठेवलेलं होतं आणि आता त्यानंतर मी ह्या पिठाचे इथं अनारसे बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे पूर्ण इथं पीठ वापरत नसून एक गोळा इथे घेतलेला आहे आणि एका लाडूच्या गोळ्याचे मी इथे अनारसे तुम्हाला करून दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला किती प्रमाण दुधाचं घ्यायचे तर ते सुद्धा मी इथं सांगणार. त्यानंतर जेवढं पीठ आपल्याला अनारसेसाठी इथं वापरायचं आहे तेवढं घ्यायचं व बाकीचं पीठ छान पॅक पण असंच ठेवायचं. म्हणजे ते खराब होणार नाही. तर इथे आपण हा एका गोळाचाच आपण इथे अनारसे बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक ताट घेतलेला आहे आणि आता हा गोळा छान असा फोडून घेणार आहे. तर फोडल्यानंतर बघा अगदी व्यवस्थित असं हे पीठ आहे. आता आपल्याला यामध्ये दुधाचं प्रमाण किती वापरायचं तर ते तुम्हाला नीट सांगते. तर सुरुवातीला अगदी मी इथे थोडं थोडं करून म्हणजे थेंब थेंब करून आपण यामध्ये दूध वापरणार आहोत. तर तुम्ही हवं तर अशा प्रकारे थोडं थोडं करून दूध घालायचं. एकदम अजिबात घालायचे नाही. काय होतं ना, आपण बऱ्याच वेळेस एकदम असं यामध्ये दूध घालतो आणि मग ते पीठ ओलं करायला जातो तर त्यावेळेस ते पातळ होतं आणि पातळ असं अनारशाचं पीठ एकदा तेलामध्ये तळत असताना ते विरघळतं किंवा त्याला तो शेप धरत नाही. तर त्यासाठी ते आकार व्यवस्थित धरण्यासाठी म्हणा किंवा ते छान फुलण्यासाठी म्हणा, तर आपण हे पीठ थोडं थोडं दूध करून छान असं ओलं करायचं. तर अगदीच मला थोडं थोडं करून इथं पूर्ण 1च चमचाभर दूध लागलेलं आहे. मी पूर्ण 1 चमचा अगदी एकदाच न टाकता थोडं थोडं करून वापरल्यामुळे मला अतिशय कमी दुधामध्ये हे पीठ छान असं ओलं करून मी इथं घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अनारशाचं इथं पीठ तयार करून झालेलं आहे. जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनारशाचा गोळा तयार करून घ्यायचा असेल तर अशा वेळी काही पीठ असं मागेच ठेवायचं. ज्यावेळेला पीठ खूप जास्त पातळ होतं त्यावेळेला जे कोरडं पीठ असतं ते त्यामध्ये मिसळून तुम्हाला हव्या त्या प्रकारामध्ये तुम्ही अनारशाचं पीठ इथं तयार करू शकता. तर आता तुम्ही इथे दूध बघा, मला फक्त एवढं 1 चमचाभर दूध इथं लागलेलं आहे आणि एवढंच दूध वापरून मी अनारशाचं पीठ इथं ओलं करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे अनारसे तयार करून घेणार आहोत. तर आता आपल्याला अनारसे बनवत असताना अनारसे थापून घेण्यासाठी अशा प्रकारे एखादी पॉलिथिन शीट घ्यायची आहे आणि पॉलिथिन शीटवरती आपण मस्त असे अनारसे थापून घेणार आहोत. जेणेकरून अनारसे काढत असताना अगदी सोपं असं जातं. तर आता मी इथे अनारसेसाठी एक छोटासा बॉल साईजचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि थोडीशी खसखस घ्यायची आणि त्या खसखशीवरती आपल्याला छान असा हा थापून घ्यायचा आहे. तर तर इथे अनारसा बनवत असताना अगदी पूर्ण हाताचा सुद्धा वापर इथं करायचा नाही. फक्त 2-3 बोटांचा वापर करून आपण हा अनारसा छान अलगद असा थापून घेणार आहोत. अगदी गोलगट असा आकार इथं येतो. बऱ्याचदा अनारसे थापण्यासाठी आपण इथे ग्लास, वाटी, प्लेटचा वापर करतो, पण असं अजिबात नाही. इथे मी 2-3 बोटांनीच बघा अतिशय सुंदर असा गोलगट असा आकाराचा इथे अनारसा थापून घेतलेला आहे आणि छान पातळ असा थापून घेतला आहे. खूप जास्त जाडसुद्धा ठेवलेलं नाही. तर अशा प्रकारे मी अजून एक तुम्हाला अनारसा इथे थापून दाखवत आहे. अजून एक छोटा बॉल साईजचा इथे मी गोळा घेतला आहे आणि अशाच प्रकारे त्याला सुद्धा छान असं थापून घेतलेलं आहे.
तर बघा, अतिशय सुंदर असा अनारसा आपण थापून घेतलेला आहे. म्हणजेच आपण जे तयार करून घेतलेलं पीठ आहे ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. खूप जास्त पातळ जर तुम्ही इथे केलं तर अनारसा थापत असताना त्याला अजिबात शेप त्याचा होल्ड करत नाही. तो अगदीच त्याचा आकार बदलून जातो. त्यामुळे पीठ ओलं करत असताना अगदी थोडं थोडं दूध घेऊन ओलं करायचं. तर इथे आपण तयार करून घेतलेले अनारसे तळण्यापूर्वी मी सुरुवातीला तुम्हाला एक चाळणी दाखवत आहे आणि चाळणीच्या खाली अशा एखादं भांडं ठेवायचं. म्हणजे आपण अनारसे तळून घेतल्यानंतर या चाळणीमध्ये ठेवल्यानंतर अनारशाचं तेल यामध्ये गळून जाते. त्यानंतर अनारसे तेलामध्ये तळण्यासाठी आपल्याला तेल कसं हवं आहे तर तेलामध्ये सोडल्याबरोबर अनारसा हा पटकन असा वर आला पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये तेल इथं तपलेलं असावं. त्यानंतर गॅस अगदी मध्यम ठेवायचा. खूप जास्त लो जर केला तर अनारसे तेलामध्येच विरघळतात आणि खूप जास्त फुल जर केला तर अनारसे अगदीच करपून असे जातात. त्यामुळे अनारसे तळत असताना गॅस अगदी मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती ही अनारसे इथं तळून घ्यायची. तर अशा प्रकारे मी तेलामध्ये अनारसा सोडल्यानंतर हा अलगद असा वर येत आहे, छान असा फुलत आहे आणि अनारसा जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत त्याला चमच्याने टच करायचे नाही. आणि अशा प्रकारे वर आला की मग त्याच्यावरती पळीने किंवा एखाद्या सराट्याने त्याच्यावरती छान असं तेल सोडायचं. म्हणजे त्याची वरची बाजूसुद्धा मस्त अशी तळल्या जाते. त्यानंतर अनारसे दोन्ही बाजूनी तर तळायची नाही. अगदी अनारशाची एकच बाजू तळायची आहे. ज्या बाजूला आपण खसखस लावलेली असते ती बाजू वरतून ठेवायची आणि ज्या बाजूला खसखस असते ती बाजू खाली घालायची. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही त्या अनारसा तळला ना तुमच्या अनारसेसुद्धा अगदी परफेक्ट अशी येतील. तर बघा, मी ह्या अनारशावरती तेल सोडत असताना हा अनारसा मस्त असं फुगत आहे. म्हणजे अगदी टम्म फुलणारा इथं अनारसा हा तयार होत आहे. त्याचबरोबर ह्या अनारसाला परफेक्ट अशी जाळीसुद्धा पडत आहे. तर बघा, अगदी मस्त टम्म फुललेला अनारसा मी इथं मस्त असा तळून घेतलेला आहे. अशाच प्रकारे राहिलेली दुसरी अनारशीसुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेणार. जर तुम्ही ह्या पद्धतीने हे अनारसे तळले ना तर हे अनारसे अगदीच खुसखुशीत आणि जाळीदार येणार. जर तुम्ही अनारसे तळत असताना दोन्ही बाजूने जर ते अनारसे तळले तर ते अनारसे अगदी कडक असे येणार. त्यानंतर हे अनारसे तळत असताना त्याला खूप जास्त वेळ तळायचे नाही. मध्यम गॅसवरती तळत असताना अनारसे छान वर आल्यानंतर त्याची दुसरी खालची बाजू तळली गेलेली आपल्याला कळते. ही तळणे झाल्यानंतर अनारसे खूप जास्त लालसर होईपर्यंत अजिबात तळू नका. कारण अनारसे तळून घेतल्यानंतर आपण तेलामधून त्याला बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस ही चालूच असते. अनारसे थंड झाले की त्याचा कलर अजून डार्क असा होतो. तर आता राहिलेले सर्व अनारसे मी अशाच प्रकारे तयार करून अशा प्रकारे मस्त असे टम्म फुलेपर्यंत तळून घेतलेले आहे. तर बघा, इथे मी फक्त एक तांदळाचा पिठाचा लाडू वापरला असून आणि ह्या लाडूपासून मला जवळपास 9 अनारसे तयार झालेली आहेत. आणि हे अनारसे खूप जास्त लहान नाही किंवा खूप जास्त मोठी नाही, अगदी मध्यम आकारामध्ये तयार झालेली आहेत. तर 1 किलोच्या तांदळाच्या पासून तुमचे भरपूर खूप सारे असे इथे अनारसे तयार होतील. आणि बघा, काय सुंदर असा अनारसा इथे तयार झालेला आहे. बघताच खावासा वाटेल इतका सुंदर हा अनारसा इथे तयार झालेला आहे. आणि या अनारसाला भरपूर प्रमाणामध्ये जाळी तयार झालेली आहे. आतून अगदी पोकळ आणि बाहेरून अगदी खुसखुशीत असा हा अनारसा इथे तयार झाला आहे. तर हे अनारसे पूर्णपणे थंड झालेले नसून हे अजूनही थोडे गरम असल्यामुळे तुम्हाला हे तेलकट दिसत असतील. पण थंड झाल्यानंतर हे अनारसे अजिबात तेल धरत नाही. तर इथे मी तुम्हाला हा अनारसा तोडून दाखवत आहे. बघा, आतून अगदीच पोकळ असा अनारसा इथे तयार झालेला आहे आणि तेवढाच खुसखुशीत असा अनारसा. बघा, काय सुरेख असा अनारसा आपला तयार झाला आहे. अगदी परफेक्ट असं मेजरमेंट घेतल्यामुळे आपले अनारसे अगदीच छान असे झालेले आहेत. हे अनारसे खाताना सुद्धा अगदीच खुसखुशीत असे लागतात. अजिबात वातड किंवा खूप जास्त कडक किंवा खूप जास्तच नरम असं न लागता ज्या प्रकारे खुसखुशीत असा खाताना आवाज येतो ना त्याच प्रकारे अनारसे तयार झालेली आहे. जर तुम्हाला पहिल्यांदाच अनारसे बनवायचे असतील आणि अगदी परफेक्ट असे बनवायचे असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. कारण हा व्हिडिओ बघितल्याबरोबर तुम्हाला अनारशाचं पीठ कसं तयार करायचं किंवा अनारसे कसे तयार झाल्यानंतर तळायचे सुद्धा हे सुद्धा ह्या व्हिडिओमधून कळणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर भरपूर लोकांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत छान अशा रेसिपी शेअर करत असते आणि खूप सोप्या सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते. तर आज ही रेसिपीसुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अनारसेसाठी लागलेलं साहित्य हे अगदी परफेक्ट असं सांगणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा चेक करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.